ती एक महत्त्वाची बातमी। अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांचं बंड शमलं असलं तरी सुद्धा नाशिकचा तिढा अजूनही कायम आहे। आज गिरीश महाजन आणि उदय सामंत एकत्रित नाशिकमध्ये बैठक घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आज उर्वरित अर्जांबाबत चर्चा करून निर्णय घेणार अशी माहिती मिळतेय। विधान परिषद निवडणुकीमध्ये 17 पैकी 6 जागा बिनविरोध झालेल्या आहेत। विधान परिषदेच्या 11 जागांवर आता थेट लढत होणार आहे, तर 8 जागांवर मवियाच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये 17 पैकी 6 जागा आता बिनविरोध आलेल्या आहेत। काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, कशा पद्धतीनं रणनीती होती ते काल दिवसभरामध्ये पाहायला मिळालेलं आहे। 8 जागांवर मवियाच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये 17 पैकी 6 जागा या बिनविरोध आलेल्या आहेत। कोकण मतदारसंघात राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, ठाण्यामध्ये शिवसेनेचे रवींद्र फाटक, पुण्यात राष्ट्रवादीचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमध्ये भाजपचे प्राजक्त तनपुरे, यवतमाळमध्ये शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, तर वर्ध्यात भाजपचे अरुण लखानी बिनविरोध निवडून आले। कोकण मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तटकरेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळमाने उमेदवार होते, पण बाळमानेंनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर इतर अपक्षांनी सुद्धा अर्ज मागे घेतल्यामुळे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले। ठाणे मतदारसंघात शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजित पवार उमेदवार होते, मात्र वैयक्तिक कारण देत अभिजित पवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। इतर कुणीही या मतदारसंघात अर्ज भरलेला नसल्यानं रवींद्र फाटक बिनविरोध निवडून आले। यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात काँग्रेसनं साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिली होती, पण साहेबराव कांबळेंनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले। वर्ध्यात भाजपच्या अरुण लखानी यांच्या विरोधात काँग्रेसनं शैलेश कुमार अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती। शैलेश कुमार अग्रवाल यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे भाजपचे अरुण लखानी बिनविरोध निवडून आले।